आणि भारताला मोठा धक्का देणारी अशी ही बातमी, कारण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदकाची सर्वाधिक अपेक्षा जिच्याकडून लागून राहिली होती ती कुस्तीपटू विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून अपात्र झालेली आहे। आणि एकूणच या सगळ्याविषयी आपण बोलूयात। ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजय सर, आपण मगाशी सुद्धा या एकूणच सगळ्या संदर्भात बोललेलो होतो। आताची अपडेट आपण घेऊयात। विनेश फोगाटची प्रकृती बिघडल्याचं कळतंय। काल रात्रीपासून ती प्रयत्न करत होती आपलं वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी, मात्र डिहायड्रेशन झालंय आणि कदाचित या सगळ्याचं प्रेशर सुद्धा तिने घेतलं असेल, त्यामुळे तिची प्रकृती सध्या बिघडली आहे। हे बघा, तुम्ही तिची परिस्थिती बघा, मानसिक परिस्थिती बघा काय असणार। कारण डिस्क्वालिफाई म्हणजे तुम्ही जेव्हा गोल्ड आणि सिल्वर मेडलची प्रयत्न करत होता, तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही 100 ग्राम वर तुमचं वजन झालेलं आहे आणि आता तुम्ही डिस्क्वालिफाय झाला, तुम्हाला मेडल नाही मिळणार। पण माझा प्रश्न हे आहे की तिथे जेवढे लोक होते, जे सपोर्ट स्टाफ आहे, त्यांनी केवढा प्रयत्न केला असणार आणि अशी परिस्थिती का आली की जे आहे विनेश डिहायड्रेट झाली आहे। तुम्ही विचार करा, डिहायड्रेशन नंतर माणसाला 24 तास लागतात रिकवर करायला। आणि इथे प्रयत्न मी असा ऐकतोय की तुम्ही अपील करणार किंवा प्रोटेस्ट करणार। आता अपीलची ह्याकरता काही चान्स नाही आहे, कारण तुम्ही रूल प्रमाणे तुम्ही बाहेर केला आहात। तुमच्याबरोबर कोणी चीटिंग केलेली नाही आहे किंवा हे डोप नाही आहे की तुम्ही कुठलं पाणी पिलं आणि तुमच्या बॉडीमध्ये जे आहे असे पदार्थ निघाले। पण इथे तुम्ही सरळ ओव्हरवेट झाला आहात आणि ह्याच्याकरता हे दुर्भाग्यपूर्ण आहे। विनेश बरोबर ऑब्व्हियसली आपण साथ देऊ तिचा, पण आता हे विचार करा की तिची जी ऑलिम्पिकचं जे प्रवास होतं ते आज संपलं। एवढं मेहनत करून ती इथे जे पोचली आहे, इथून आता पुढे 4 वर्षानंतर ती कुठे असणार, किती फॉर्ममध्ये असणार, ती दुसरे कुठले जे ऑपोनेंट्स आहेत ते कसे असणार ते आपल्याला माहीत नाही आहे। पण हे खूपच वाईट झालं जे विनेश बरोबर आज सकाळी झालं की ते ओव्हरवेट झाले। विजय सर, आणखी एक यामधली बातमी मिळतीये ती म्हणजे तिचं वजन हे 2 किलोने अधिक भरलं होतं आणि रात्रभरामधून ती प्रयत्न करत होती, जे आपण आता बघितले। तिचे काही फोटो सुद्धा आता माध्यमांमध्ये येत आहेत आणि त्यानंतर ती 100 ग्रॅम वजन तिचं जास्त मोजलं गेलेलं आहे। हो, याचा अर्थ त्या लोकांना माहीत होतं ना। तुम्ही बघा, शेवले मिशॉम, गगन नारंग तिच्या बरोबर होता, PT उषा, तिचा नवरा, तिचा तो कोच, म्हणजे त्या कोचनी खूप मेहनत घेतली आहे मागचे 6 महिन्यात। त्यांनी जे तयार केलं आहे मेंटली आणि फिजिकली, जे म्हणतो आपण विनेशला, खूपच सराहनीय। पण आता तुम्ही काय करू शकताल? तुम्ही अपील करणार, ते अपील म्हणजे कसं तुम्ही प्रूव्ह करणार की 100 क्या वेइंग मशीन खराब होती? असं तर नाही आहे की वेइंग मशीन खराब होती आणि 100 ग्राम तुमचं जे आहे जे ओव्हरवेट आहे ते चूक घेतलं आहे निर्णय। पण हे मी म्हणतो की ह्याच्यात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी। केवढं दोष विनेशचा आहे, ती तर बिचारी आपलं बाऊटवर कॉन्सन्ट्रेट करत होती, केवढं दोष न्यूट्रिशनिस्टचं आहे की त्यांनी कसं नाही एवढं लक्ष दिलं की हिचं ओव्हरवेट होऊ नये। कारण कुस्ती, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग हे काही असे खेळ आहेत जिथे वे इनच्या आधी तुम्ही आपल्या कॅटेगरीमध्ये बरोबर यायला पाहिजे वेटच्या प्रमाणे। पण इथे चुकला आणि ते सुद्धा बघा, म्हणजे अशी ॲथलीट जी तिचं एक स्वप्न होतं, एकच स्वप्न होतं आता राहिलेलं, तिला खूप एशियामध्ये मेडल्स मिळाले आहेत, कॉमनवेल्थमध्ये मिळाले आहेत, तिची खूप इच्छा होती की एक ऑलिम्पिक मेडल यावं। आता ते नाही होणार पूर्ण। अगदी विजय सर, तुम्ही जसं म्हणताय तशी काहीशी 2 मतमतांतर सध्या आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे सोशल मीडिया सुद्धा आपण चाळला तर आपल्याला दिसेल की एकीकडे ज्या पद्धतीने तिचे प्रशिक्षक असतील, सपोर्टिव्ह स्टाफ असेल, यांची भूमिका काय, यांची जबाबदारी काय याविषयी बोललं जात आहे, तर दुसरीकडे विनेशने स्वतः सुद्धा या सगळ्यावरती लक्ष ठेवायला हवं होतं, जाणीवपूर्वक असंही बोललं जात आहे। हे बघा, लोक काय बोलतील, लोक म्हणतात की कॉन्स्पिरेसी आहे, की मुद्दाम तिला काहीतरी असं दिलं असणार, ते नाही होऊ शकत। कॉन्स्पिरेसी म्हणजे कशी होणार? तुम्ही खाल्लात किंवा पिलात, तिथे तुम्ही निरीक्षणमध्ये आहात सर्व, म्हणजे जे तुमचे जे कोचेस आहेत, ते तुमचे न्यूट्रिशनिस्ट आहेत, तुम्ही विलेजमध्ये राहतायत, तिथे तुम्हाला जे दिलं जाईल, खायला मिळेल तेच तुम्ही घेताल आणि तुम्हाला माहीत असतंय की
किती काय खायचं आणि काय नाही खायचं, काय प्यायचं किंवा नाही प्यायचं. सोशल मीडियावर पुष्कळ गोष्टी जे घातले जातात, मी तुम्हाला सांगतो ते दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण पुष्कळशा लोकांना माहीत नसतं काही, ते वाटेल ते बोलतात आणि पुष्कळ आता बोलतील की मुद्दाम हिने प्रयत्न केलं, मुद्दाम ही ओव्हरवेट झाली किंवा तिला भीती होती की मी गोल्ड मेडल हरवीन. अशा गोष्टी सोशल मीडियावर काय येतं मी नाही लक्ष देत त्याला. पण हे नक्की आहे की इथे तिचे जे सपोर्ट स्टाफ आहे त्यांनी ते पण रिस्पॉन्सिबल तेवढेच आहेत. अगदी. खूप खूप धन्यवाद विजय सर, तुम्ही सविस्तरपणे या सगळ्याचं विश्लेषण केलं, बातचीत केलीत यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.